सातारा लोकसभेचा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि यामध्ये खासदार उदयनराजे निवडून आले। यामध्ये खरे किंगमेकर म्हणून शिवेंद्रराजे यांना ओळखलं जाते। नेमकं बाबा आज तुम्हाला भेटायला उदयनराजे स्वतः आले होते, काय नेमक्या भावना व्यक्त कराल? नाही, शेवटी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि सगळ्यांनी निर्णय घेतला, उदयनराजेंना पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि तिथनं आम्ही सगळेजणच पक्षाच्या आणि दिलेली जबाबदारी पार पाडायला कामाला लागलो। प्रामाणिकपणे सगळ्यांनीच काम केलं आणि त्याचं फळ मताधिक्यामध्ये मिळालं आणि भारतीय जनता पार्टीचा साताऱ्यातला पहिला खासदार म्हणजे मला वाटते आपलं काय म्हणायचं स्वातंत्र्यापासून हे पहिला खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळावरचा आज भारतीय जनता पार्टीला इथनं सर्वच कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून केलं होतं, हा आम्हाला देता आला आणि उदयनराजेंनी तो मान घेतला। मेन म्हणजे सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर आणि निवडणूक ही चुरशी जी होती आपण पण बघितलं, अशा याच्यामध्ये हा आमच्यावर जो सगळ्यांवर विश्वास ठेवला, पक्षावर विश्वास ठेवला, याचं नक्कीच म्हणजे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि नक्कीच पुढंसुद्धा याच पद्धतीनं आम्ही मतदारसंघाच्या विकासामध्ये सातारा जावळी असेल किंवा शहर असेल आपलं, ह्याच्या विकासामध्ये इथं येणारे नवीन प्रकल्प, ज्या नागरी सुविधा आपण म्हणतो किंवा अन्य गोष्टी MIDC वगैरे सगळ्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीनं इथली जी काय पुढची ही आहे ती आम्ही करत जाऊ, एवढं नक्कीच सांगू इच्छितो। बाबा मला एक सांगा, 99 पासून म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जो लोकसभा मतदारसंघ जवळपास शरद पवारांच्याकडेच होता, पण आता कुठंतरी याकडं छेद मारून भाजपने इथं मुसंडी मारली आहे, कसं बघता या? नाही, मी मागं पण ज्यावेळेला उमेदवारी जे चाललं होतं त्यावेळेला पण मी स्टेटमेंट केलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे। पूर्वी हा नक्कीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा किंवा होताच, समजला जायचं म्हणण्यापेक्षा होताच, पण आता ती परिस्थिती राहिली नाही आणि खरं म्हणजे आत्ता जर जिल्हा परिषदा वगैरे पण या आधी झाल्या असत्या तरी 100% आम्ही जिल्हा परिषदांमध्ये पण भारतीय जनता पार्टीची ताकद गावोगावी काय किंवा जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही आधीसुद्धा दाखवलं असं, पण आता झालं नाहीत निवडणुका। पण आज पहिलं हे मिळालं की उदयनराजे निवडून आलेत भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून, ह्याच्यातच भारतीय जनता पार्टीची काय ताकद आहे हे नक्कीच राज्याला, जिल्ह्याला सगळ्यांना दिसले आणि पुढंसुद्धा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण जिल्ह्यातले सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व हातात हात घालून ताकदीनं काम करू आणि पुढंसुद्धा जो सर्वसामान्य आमचा कार्यकर्ता आहे पक्षाचा त्याला ताकद देण्याचं काम 100% आम्ही करू आणि हा सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला कसा होईल हा प्रयत्न आमचा 100% राहील। नक्कीच हे होते आमदार शिवेंद्रराजे भोसले। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की सातारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला कसा होईल यासाठीच आम्ही यापुढील काळात प्रयत्न करू। कॅमेरामन अनिकेतसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।